क्वेश्चन आपला आजचं जो डेरिव्हेशन आहे ते डेरिव्हेशन वेलॉसिटीचं आहे की जो पार्टिकल परफॉर्म करत आहे लिनियर एसएचएम, जो पार्टिकल परफॉर्म करत आहे लिनियर एसएचएम, तर त्याचं तुम्हाला काय त्या पार्टिकलच्या वेलॉसिटीचं डायरेक्शन काढायचं आहे. सो युजिंग डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम derive an expression for velocity of the particle. क्लियर? आपला टॉपिक समजला आजचा वेलॉसिटीचा डायरेक्शन काढायचं आहे. काल आपण काढलं होतं ऍक्सेलरेशनचं, आज काढायचं आहे वेलॉसिटीचं डायरेक्शन आणि यूज करायचं आहे सेम डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिस्टम. ओके, स्टार्ट करू. तर जेव्हा आपल्याला यूज करायचं डिफरन्शियल इक्वेशन आता माहिती आहे तुम्हाला, यूज करू मग आपण. सो वी हॅव द डिफरन्शियल इक्वेशन फॉर द लिनियर सिस्टम, दिस वन that is d square x by dt square plus omega square equal to 0. हे असे डिफरन्शियल इक्वेशन. आता काय करावं, याला आपण हे जे समजा प्लस ओमेगा स्क्वेअर x आहे त्याला आपण शिफ्ट करत तिकडे साइड येणार आहे मायनस. हे काय होणार आहे मायनस. हा, तर याला तिकडे शिफ्ट करणार आहे. मग तुम्हाला काय मिळणार आहे d square x upon dt square equal to काय होणार आहे मायनस ओमेगा स्क्वेअर x असं बनलंय. आता इकडे ही जी LHS आहे, LHS मध्ये ही जी टर्म आहे d square x by dt square ऍक्च्युअली सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट, त्याला काय म्हणतो सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy dt of x असं ना, सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे. हा पहिला डेरिव्हेटिव्ह हा दुसरा डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट असं आहे ते इक्वल टू समजा मायनस ओमेगा स्क्वेअर x. आपण काल सॉल्व केलं. ओके, अगेन आता पहा हे म्हणजे काय असेल ds by dt म्हणजे असं वेलॉसिटी. सो dy dt जर म्हटलं आपण हे काय असते वेलॉसिटी, म्हणजे हे जे म्हटलं आपण हे याचे काय असते dy dt असते मायनस ओमेगा स्क्वेअर x. आलं हे. आता इथं इथे ऍडजस्टमेंट आहे काय करायचं बघा याच्यामध्ये. तर हे जे LHS आहे dv by dt, तर याला काय करायचं मला याला मल्टिप्लाय करायचं आहे, याला मल्टिप्लाय करायचं आहे dx by dx ने मल्टिप्लाय करायचं आहे dx by dx मल्टिप्लाय करायचं. ओके, इक्वल टू काय लिहिलंय मायनस ओमेगा स्क्वेअर x. नेक्स्ट आता हे जे समजा ह्या फर्स्ट जी टर्म आहे पहिली टर्म आहे dv by dt आहे. dy मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह dt आहे आणि याचा डेरिव्हेटिव्ह dx आहे. काय करायचं इंटरचेंज, dx ला पाठवायचं डिवाइड मध्ये, dt ला पाठवायचं डिवाइड मध्ये. तर डेरिव्हेटिव्ह इंटरचेंज करायचे आहे. सो काय करायला पाहिजे dv, तर हा dx करायचा डिवाइड मध्ये, dx इनटू हा dx आणि हा dt करायचा डिवाइड मध्ये इक्वल टू इकडे काय आहे मायनस ओमेगा स्क्वेअर x. ओके, बरं. आता इथं आधी तुम्हाला माहित आहे dx by dt म्हणजे काय असते वेलॉसिटी. आला आपण काय म्हटलं आपण की जे डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असते वेलॉसिटी. मग आपण इथं काय लिहू आपण की dv by dx आणि इथे काय आहे v इक्वल टू काय मायनस ओमेगा स्क्वेअर x. मी या v ला आधी लिहिणार इकडे, v ला काय करायचं समजा हे जो v आहे त्या v ला मी आधी लिहिणार आहे v इनटू हे dv by dx असं लिहिलंय. आता काय करायचं आहे हा जो dx आहे त्याला पण तिकडे शिफ्ट करायचा आहे. याला बघा हा डिवाइड मध्ये आहे तो तिकडे त्याच्या मल्टिप्लाय मध्ये. मग तुम्हाला काय मिळणार माझा तुम्हाला मिळणार आहे v आणि इनटू काय इथं dv इक्वल टू हा समजा मायनस ओमेगा स्क्वेअर हा x आहे आणि हा dx आहे त्याच्या मल्टिप्लाय मध्ये इनटू dx. ओके, गिव्ह इट इज इक्वेशन नंबर सेकंड. याला आपण सेकंड हे आपलं डिफरन्शियल इक्वेशन होतं आणि ह्या डिफरन्शियल इक्वेशन यूज करून आपण काय केलं इक्वेशन सेकंड काढलेलं आहे. आता यामध्ये बघा यामध्ये इथं आलेला v आलेला आहे, इकडे साईडला v आहे v dv, इकडे काय आहे x dx डिस्प्लेसमेंट आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की हे जे इक्वेशन सेकंड आहे याला तुम्हाला घ्यायचं आहे याचे घ्यायचं तुम्हाला इंटिग्रेशन दोन्ही साइडने. आता पहा आपण आतापर्यंत डेरिव्हेटिव्ह पाहिला तर यामध्ये इंटिग्रेशन सुद्धा आलं. तर आता काय करायचं आता याचं घ्यायचं आहे इंटिग्रेशन. चला घेऊ आपण पहा. सो टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड, टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड मॅथमॅटिकल पार्ट आहे. तर नॉन मॅथ वाले त्यांना तिथे गोष्टी डिफिकल्ट जाणार आहे. तर त्यासाठी मला फॉर्म्युला शिकवायचं आहे. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड, दोन्ही साइड घ्यायचं इंटिग्रेशन. मग पहा जेव्हा दोन्ही साइड घेऊ आपण इंटिग्रेशन घेऊ तर काय मिळतं माझं हे बनणार इंटिग्रेशन.
इंटिग्रेशन v इंटू dv आणि इकडे जर म्हटलं आपण इक्वल टू इकडे पण घ्यायचं आपल्याला इंटिग्रेशन मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू dx मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू dx. ओके बरं आता दोन्ही साइड आपण इंटिग्रेशन घेतलेलं आहे. इंटिग्रेशन मध्ये फॉर्म्युला सुद्धा आहे. इंटिग्रेशन मध्ये काय आहे फॉर्म्युला सुद्धा असणार आहे. पहा जर समजा असं जर समजा एक तुम्हाला इंटिग्रेशन आता ज्यांना मॅथ्स आहे त्यांना माहितीच आहे म्हणा. ज्यांचं मॅथ्स नसेल त्यांनी लक्ष द्यावा. समजा असं असतं इंटिग्रेशन x इंटू dx असलं x इंटू dx तर फॉर्म्युला कसं असते फॉर्म्युला असते x स्क्वेअर अपॉन मध्ये काय असते समजा 2 असते ऍक्च्युअली ते x टू पावर n प्लस 1 अपॉन n प्लस 1 असं काहीतरी असते. क्लियर पार काय म्हणतो आपण इंटिग्रेशन x टू dx असं काय असतं फॉर्म्युला त्याचं व्हॅल्यू काय असणार x स्क्वेअर बाय 2 असणार आहे. ती याच्या पासून कुठल्या साइडने लेफ्ट साइडने आपण इंटिग्रेशन घेत आहे आणि ते जर तुम्ही इंटिग्रेशन घेतलं असेल तर लेफ्ट साइडने तर तुम्हाला राईट साइडने या साइड जर इंटिग्रेशन लावलं असतं तर तुम्हाला तिथं इंटिग्रेशन कॉन्स्टंट पुट करावं लागलं असतं. बरं तर असं असते इंटिग्रेशन x टू dx काय असते x स्क्वेअर बाय 2 असते. मग इथं काय इंटिग्रेशन v इंटू dv आहे. इथं जो व्हेरिएबल आहे तो v आहे. मग इथं कसं बनणार आहे इथं बनणार आहे x स्क्वेअर सॉरी इथं काय म्हणणार इथं बघा x स्क्वेअर होता ना x च्या ठिकाणी x स्क्वेअर होता इथं v आहे v च्या ठिकाणी v स्क्वेअर बाय 2 बनणार आहे. बरोबर आहे इक्वल टू बा ऐका त्याच्यात मायनस साइन आणि ओमेगा तो कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढायचा आहे म्हणजे मायनस ओमेगा स्क्वेअर आणि त्याला बाहेर मग काय राहिलं इंटिग्रेशन x इंटू dx हे तुम्हाला माहितच आहे x इंटू dx म्हणजे काय असतं v असते. ओके आणि आता पहा v स्क्वेअर बाय 2 इक्वल टू हा मायनस ओमेगा स्क्वेअर आहे आणि याची व्हॅल्यू काय म्हणतो याच्या असं काय असते x स्क्वेअर बाय 2 x स्क्वेअर बाय 2 असते. आणि पहा प्लस तुम्हाला इथे काय करायला लागेल तुम्हाला इथे घ्यावं लागेल एक इंटिग्रेशन कॉन्स्टंट कारण आपण इंटिग्रेशन आपण लावत आहोत राईट साइडने तर तुम्हाला इंटिग्रेशन कॉन्स्टंट इथं पुट करावं लागते. इथं कॉन्स्टंट पुट केलाय गेला कॅपिटल C. ओके तर आपल्याला असं आहे का व्हॅल्यू आपल्या सॉरी इक्वेशन आपल्याकडे आपण जे सॉल्व केलं आपण इक्वेशन असं आलेलं आहे याला इक्वेशन तुम्हाला थर्ड द्यायचं आहे आणि याच्यामध्ये समजा जे C असते ते C म्हणजे काय असते कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन झालं हे. नेक्स्ट आता बघा नेक्स्ट काय करायचं तुम्हाला नंतर तुम्हाला हा जो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन असते याची तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे. समजलं काय करायचं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे. व्हॅल्यू काढू आपण आता ती व्हॅल्यू काढण्यासाठी ती व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला ही जी बॉडी परफॉर्म करता आहे लिहित आहे तर याची जी एक्स्ट्रीम पोझिशन असेल एक्स्ट्रीम पोझिशन तर एक्स्ट्रीम पोझिशनला आपल्याला डिस्कस करायचं आहे. एक्स्ट्रीम पोझिशन डिस्कस करायची आहे. एक तर आपल्याला असं माहिती आहे बॉडी जी परफॉर्म करताय लिनियर एसएचएम बरोबर आहे आणि लिनियर एसएचएम परफॉर्म करताना जेव्हा येणार ती कुठल्या एक्स्ट्रीमला येणार आहे तर थांबते आणि जर तिथे जर थांबते तर त्याची व्हेलॉसिटी काय होते 0 होते. म्हणजे मग एक्स्ट्रीम पोझिशनला काय असते व्हेलॉसिटी 0 असते. झालं क्लिअर आहे. ओके आणि जर समजा आता एक्स्ट्रीम पोझिशनला इथं म्हटलं की व्हेलॉसिटी 0 असणार आहे आणि जर बॉडी जर पोहोचली कुठं एक्स्ट्रीम पोझिशनला तर तिथे त्याचं डिस्प्लेसमेंट हे असते मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ते काय असते मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आणि ते किती असते प्लस a या साइडने म्हटलं तर जर मला आपण एक्स्ट्रीम पोझिशन तर एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी 0 असते आणि डिस्प्लेसमेंट x काय असते प्लस a असते किंवा मायनस a असते. कारण इकडे साइडने जर म्हटलं आपण तर डिस्प्लेसमेंट काय असते मायनस असणार आहे. सो ऍट एक्स्ट्रीम पोझिशन बॉडी थांबते व्हेलॉसिटी किती असते 0. आणखी काय म्हटलं आपण डिस्प्लेसमेंट किती असते ते असते प्लस मायनस a. करेक्ट आता जर समजा हा जो x काय म्हटलं आपण x म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला x काय असते प्लस किंवा मायनस असणार आहे. याचा जर स्क्वेअर केला तर याचा स्क्वेअर प्लस a स्क्वेअर बनणार आहे आणि मायनस a चा स्क्वेअर सुद्धा काय आहे प्लस a स्क्वेअर बनणार आहे. म्हणजे मग तुम्हाला x स्क्वेअर काय बनणार आहे तिथं x स्क्वेअर बरोबर आहे a स्क्वेअर. सो ऍट एक्स्ट्रीम पोझिशन असं असते ऍट एक्स्ट्रीम पोझिशन काय असते व्हेलॉसिटी 0 असणार आहे आणि x स्क्वेअर काय असते तो a स्क्वेअर असते. हे झालं आहे. नेक्स्ट आता पहा हे जे व्हॅल्यूज आहे एक्स्ट्रीम पोझिशनला ह्या व्हॅल्यू किंवा ह्या व्हॅल्यू तुम्हाला काय करायचं आहे इक्वेशन मध्ये पुट करायचं आहे. मग इक्वेशन 3 कसं बनणार इक्वेशन 3 बिकम्स आपण बोलत आहोत एक्स्ट्रीम पोझिशनला आपण असं म्हटलं की व्हेलॉसिटी काय झाली 0 व्हेलॉसिटी 0 म्हणजे इथं या साइडला तुम्हाला 0 भेटणार आहे 0 इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आणि इनटू काय x स्क्वेअर बट x स्क्वेअर म्हणजे काय म्हटलं आपण एक्स्ट्रीम पोझिशनला तो a स्क्वेअर अपॉन मध्ये 2 आणि समजा हा प्लस c. क्लियर
ह्या इक्वेशन नंतर तुम्हाला सांगितलं आहे की कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन जो c आहे त्याची व्हॅल्यू काढायची आहे. त्याची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण x ची पोझिशन डिस्कस करत आहे. x ची पोझिशन तर v0 x म्हणजे a2 आणि नंतर मग इक्वेशन असं बनत आहे. आता ही जी टर्म आहे ही टर्म मायनस टर्म मध्ये लगेच शिफ्ट करत जाणार प्लस टर्म. म्हणजे तुम्हाला काय भेटणार आहे ही टर्म इकडे आली तुम्हाला प्लस म्हणजे ओमेगा स्क्वेअर a2 अपॉन 2 इक्वल काय तुम्हाला भेटणार c. तुम्हाला कॉन्स्टंट जो आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला भेटली. तो कॉन्स्टंट ची जी व्हॅल्यू आहे कॉन्स्टंट ची व्हॅल्यू पुट करा इक्वेशन 3 मध्ये आणि मग ती करा c ची व्हॅल्यू पुट करू. मग इक्वेशन अगेन 3 इक्वेशन 3 कसं बनणार आहे इक्वेशन 3 अगेन बिकम्स ओके काय बनते माझं तर इक्वेशन 3 मध्ये काय v2/2 आहे v2/2 सो v2/2 इक्वल टू इकडे काय मायनस ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर बाय 2 आहे प्लस c पण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन याची आपण व्हॅल्यू काढलेली आहे. ती व्हॅल्यू आपण तिथे पुट करू आपण इक्वेशन 3 मध्ये. मग काय बनणार माझा कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर अपॉन मध्ये 2 चालेल. एकदा काय करा आधी याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका कारण मी इरेज करणार आहे. आपण स्क्रीनशॉट घेतला असेल तुम्ही फर्दर सॉल्व करत आहे आपण. आता इकडे बघा इथे जर बघा आपण ही प्लस जी मायनस टर्म आहे ही प्लस टर्म आहे तर जनरली आपण काय करतो आपण प्लस टर्म आपण आधी लिहितो असतो मायनस टर्म नंतर लिहितो असतो. म्हणजे काय म्हणतात बघा की v2/2 इक्वल टू ही प्लस टर्म आपण आधी लिहिली आहे किंवा ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर बाय 2 आणि मायनस ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर बाय 2. अगेन इथे पण 1/2 इथे पण 1/2 आहे 1/2 कॉमन निघेल म्हणजे v2/2 1/2 कॉमन निघाला. इथे काय झालं आहे 1/2 कॉमन निघाला राहिला फक्त ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 1/2 कॉमन निघालेला राहिला काय ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. अगेन आता हा 1/2 आहे आणि असं इथे पण 1/2 त्याला कॅन्सल बरोबर इकडला 1/2 इकडला 1/2 झालं कॅन्सल. मग राहिला काय फक्त v स्क्वेअर राहिला काय फक्त v स्क्वेअर इक्वल टू v स्क्वेअर आपल्या घेर आलेला आहे आणि इथं पण इथं पण यामध्ये ओमेगा स्क्वेअर आहे यामध्ये पण ओमेगा स्क्वेअर आहे इथं पण ओमेगा स्क्वेअर कॉमन निघणार आहे. मग तुम्हाला काय भेटणार आहे ओमेगा स्क्वेअर कॉमन निघाला. मग राहिला काय हा a स्क्वेअर आणि मायनस काय राहिला हा इथे राहिला x स्क्वेअर बरोबर आहे. ओमेगा स्क्वेअर कॉमन निघाला इथे राहिला a स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर कॉमन निघाला राहिला काय x स्क्वेअर. ओके ही भेटलं v स्क्वेअर भेटलं. आता जर आपल्याला नुसतं जर व्हेलॉसिटी काढायची असेल तर आपण काय करू आपण दोन्ही साइडनी रूट टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साइड. बघा जर समजा दोन्ही साइडने तुम्ही रूट घेतलं समजा दोन्ही साइड तुम्ही काय घेतलं रूट घेतलं मग तुम्हाला काय भेटणार आहे v कारण स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे. इकडे काय होणार आहे इकडे पण स्क्वेअर रूट कॅन्सल होणार भेटणार आहे ओमेगा. ओके प्लस मायनस ओमेगा होणार पण आणि यासाठी पहा हे म्हणजे याचे स्क्वेअर कॅन्सल होणार नाहीये बरोबर का. असं जर गेला आपण समजा काय होणार आहे ओमेगा स्क्वेअर आणि हा रूट कॅन्सल होणार ओमेगा भेटेल तुम्हाला. पण आता हा जे ब्रॅकेट आहे ते ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट हे रूट प्लस होणार आहे ब्रॅकेट हे रूट प्लस होणार आहे रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर असेल. तर जी तुम्हाला वेलोसिटी काढायची होती त्या वेलोसिटीचं एक्सप्रेशन तुम्हाला भेटणार प्लस मायनस ओमेगा रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. सो दिस इज इक्वेशन थर्ड. सो इक्वेशन 3 नंबरचं इक्वेशन आहे 3 झालं आपलं इक्वेशन 4 and this is an expression for the velocity. This is an expression for velocity of the particle performing linear system. झालं हे आता इथं कोणाला काही डिफिकल्ट याच्यामध्ये ओके चला समोर. आता बघा काल आपण जे पाहिलं होतं की समजा ऍक्सेलरेशन पाहिलं होतं ऍक्सेलरेशन डेरिव्हेशन पाहिलं होतं आणि त्याचे मिनिमम ऍक्सेलरेशन कुठं असते किती असते मॅक्सिमम ऍक्सेलरेशन कुठं असते किती असते आपण जे कंडिशन पाहिल्या होत्या तर सिमिलरली आपण याची पण कंडिशन बनणार आहे. तर इथे पण आपल्याला पाहिजे कंडिशन फॉर मिनिमम वेलोसिटी अँड मॅक्सिमम वेलोसिटी डिस्कस करायचं आहे. सो फर्स्ट काय आता आपल्याला पाहिजे कंडिशन्स फॉर मिनिमम अँड मॅक्सिमम वेलोसिटी. ओके आता मिनिमम वेलोसिटी कुठं असते किती असते ते पाहायचं मला. डेरिव्हेशन स्टार्टर आहे पाहा तर
पहिली जी कंडिशन असणार आहे कंडिशन फॉर मॅक्सिमम वेलोसिटी पाहायचं आहे की मॅक्सिमम वेलोसिटी कुठे असते मॅक्सिमम वेलोसिटी कुठे असते आपण पाहू आता जर म्हटलं बाबा जर बॉडी कुठे समज आपण बोलू सध्या बोलू आपण बॉडी तर आहे मीन पोझिशनला ऍट मीन पोझिशन बरं मेन पोझिशन जर म्हटलं आपण तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे मेन पोझिशन जर असं म्हटलं आपण तर मेन पोझिशन बॉडी जर असेल तर तिथं डिस्प्लेसमेंट एक्स किती असते 0 असते ऍट मेन पोझिशन ऍट मेन पोझिशन डिस्प्लेसमेंट किती असते ते 0 असते डिस्प्लेसमेंट 0 झालं मग तेव्हा जर म्हटलं आपण वेलोसिटी काय बनणार आहे तेव्हा वेलोसिटी काय बनणार आहे प्रॉपर तर चालू आहे व्हिडिओ दिसत नाही कोणाला हॅलो आता ते करा आवाज पहा कंडिशन फॉर मॅक्सिमम वेलोसिटी बोलत आहे आपण मेन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 असते आणि जर समजा मिनिमम पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 तर मग वेलोसिटी कशी बनणार पहा वेलोसिटी हा फॉर्म्युला आहे तिथे डिस्प्लेसमेंट x 0 असणार आहे पुट करायचं 0 मग काय म्हणजे पहा वेलोसिटी इक्वल टू सो v कुठे काय बनणार आहे आता पहा इथे जर समजा आपण पर्टिक्युलर आपण सध्या इथं आपण मायनस साइन किंवा प्लस यूज नाही करू आपण फक्त आपण यूज करू आपण समजा की ओमेगा आणि रूट मध्ये समजा काय आहे a स्क्वेअर आणि मायनस काय समजा x स्क्वेअर आहे अशी वेलोसिटी असते बरोबर आहे पण मेन पोझिशनला x काय 0 x 0 म्हटलं आपण मग x जर 0 म्हटलं आपण पाहिलं ना म्हणजे x चा स्क्वेअर म्हणजे 0 झालेला आहे म्हणजे मग ही जी टर्म आहे ही टर्म निघून जाणार आहे बरोबर आहे मग तिथे राहणार काय फक्त v कुठे राहणार आहे हा ओमेगा राहणार आहे ओमेगा आणि आता राहिलेला फक्त इथे a स्क्वेअर आलेला आहे स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे तुम्हाला भेटेल फक्त काय आहे a भेटणार आहे याचं मिनिंग असं तुम्हाला मॅक्सिमम ही भेटेल वेलोसिटी ही भेटणार आहे तुम्हाला a ओमेगा आणि ही जी वेलोसिटी असणार आहे ही असणार आहे मॅक्सिमम वेलोसिटी पाहिलं का आपण बोलत आहोत कंडिशन फॉर मिनिमम मॅक्सिमम वेलोसिटी पहिली पाहत आहे मॅक्सिमम वेलोसिटी कंडिशन मॅक्सिमम वेलोसिटी कुठे असते तर मेन पोझिशनला जर डिस्प्लेसमेंट 0 पुट केला तर त्या वेलोसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये मेन पोझिशनला जर डिस्प्लेसमेंट 0 पुट केला तर वेलोसिटी काय भेटणार आपल्याला a ओमेगा ही असते मॅक्सिमम वेलोसिटी कारण इथे डिस्प्लेसमेंट a म्हणजे काय डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम आणि इथे कॉन्स्टंटच आहे a जर मॅक्सिमम तर वेलोसिटी मॅक्सिमम तर ही असते वेलोसिटी ऍट मेन पोझिशन मॅक्सिमम जी मगाशी आपण म्हटलं होतं प्रॅक्टिकली आणि आता थेरी सुद्धा लिहिलेलं आहे की वेलोसिटी ऍट मेन पोझिशन काय आहे मॅक्सिमम आता कंडिशन फॉर मिनिमम वेलोसिटी कंडिशन फॉर मिनिमम वेलोसिटी पाहिजे सो कंडिशन फॉर मिनिमम वेलोसिटी ओके आता आपण मिनिमम वेलोसिटी कुठे असणार आहे ते पाहायचं त्यासाठी आता मगाशी आपण काय कन्सिडर केलं आपण मॅक्सिमम वेलोसिटी आपण b घेतली ती वेलोसिटी पोझिशन आता मिनिमम वेलोसिटी काय करू आपण मिनिमम वेलोसिटी आपण पोझिशन घेऊ आपण एक्सट्रीम सो ऍट एक्सट्रीम पोझिशन हे पण आपल्याला माहिती आहे जेव्हा बॉडी असेल एक्सट्रीम पोझिशनला तर तिथे बाजूला डिस्प्लेसमेंट तर काय असते डिस्प्लेसमेंट काय असते ते मॅक्सिमम असते इकडल्या साईडनी प्लस असते इकडल्या साईडनी मायनस असते सो एक्सट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट x किती काय असते प्लस मायनस हे असणार आहे आणि जर म्हटलं आपण x जर आपण स्क्वेअर केला तर काय मिळेल तुम्हाला मिळणार आहे a स्क्वेअर मिळणार आहे मग वेलोसिटी किती असणार आहे तर वेलोसिटी आपण हा बेसिक फॉर्म्युला आहे त्या बेसिक फॉर्म्युलामध्ये एक्सट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट x स्क्वेअर हे x स्क्वेअर करू आपण वेलोसिटी बनणार आहे सो b इक्वल टू एक तर करतो ओमेगा रूट मध्ये a स्क्वेअर बरोबर आहे आणि x स्क्वेअर तसा फॉर्म्युला आहे पण एक्सट्रीमला x स्क्वेअर म्हणजे काय a स्क्वेअर आहे म्हणजे इथे पुट केला आपण a स्क्वेअर x च्या ठिकाणी मग काय बनणार इथं a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर 0 बनणार आहे क्लियर आणि 0 टू पुढे टर्म पुन्हा भेटणार आहे 0 वेलोसिटी म्हणजे मिनिमम वेलोसिटी ही सुद्धा आहे मिनिमम वेलोसिटी आणि पुढे आली ती ऍट एक्सट्रीम पोझिशन लक्षात ठेवायचं गोष्ट जे मगाशी आपण प्रॅक्टिकली म्हटलं होतं आपण आणि प्रॅक्टिकल पण असं होतेच ना की जशी बॉडी जर समजा गेली पुढं पॉझिटिव्ह वगैरे थांबते जेव्हा बॉडी गेली पॉझिटिव्ह एक्सट्रीमला जेव्हा बॉडी थांबते म्हणजे वेलोसिटी 0 किंवा बॉडी जेव्हा जर समजा नेगेटिव्ह एक्सट्रीमला बॉडी थांबते म्हणजे वेलोसिटी 0 हे त्याला प्रॅक्टिकली आणि जर काय ते ओके बरं तर मग आता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे एक डेरिव्हेशन वेलोसिटीचं वेलोसिटीचा बेसिक फॉर्म्युला हा आणि मग त्याची काय समजा मिनिमम व्हॅल्यू किंवा मॅक्सिमम कुठं असेल आणि किती असेल